इकडं चालली होती देवपूजा. कसं आहे, सकाळ सकाळ देवपूजा केली नाही अख्ख्या घरामध्ये प्रसन्न वाटतं. इकडं आईसाहेबांनी आजच्याला जेवायला बनवलं होतं वालीच्या शेंगांचं बियाचं कालवण. करंजीच्या डब्यामधून करंजा काढायला चालू केलं. आईला म्हणलं मी किती करंजा खाऊ. आई म्हणली खाय 4-5. आईला म्हणलं चेष्टा बिष्टा लावली काय, 4-5 करंजा खायला काय कुंभकर्ण आहे काय. आई म्हणली माझी चेष्टा केली तवा. लाज काज मान खाली घातली आणि करंजीचा बुकना पाडायला चालू केलं. म्हणलं परत आईसाहेबांना असलं प्रश्न अजिबात विचारायचं नाही. पण मी काय बिनलाज आहे. आईला म्हणलं मी तुला लय प्रश्न विचारणार. आई म्हणली मी पण उत्तर देणार तुला अशी. त्याच्यानंतर हॉलमध्ये आल्यानंतर झोपलेल्या कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधा, आनंदी राहायला शिका. उलट पैसा आला का नाही माणूस आनंद विसरून जातो आणि छोट्या छोट्या गोष्टीतला पण आनंद घ्यायचा विसरून जातो. कसं आहे, अजून पैसा कसा येईन ह्याच्या मागं माणूस लागतो. इथंच माणसाची जिंदगी निघून जाते. आयुष्यभर पैशाच्या मागं लागलो का नाही, शेवटी आपल्या कपाळाला 1 रुपयाचा राहतो. ती 1 रुपया पण आपल्या संग येत नाही. त्याच्यामुळं हसून खिळून राहावा. त्याच्यानंतर भावाची झोपलेली हातरुणांच्या गड्या काढायला चालू केल्या. गडी खाली झोपतो पण मरणाचा बारदाना घेऊन झोपतो. त्याच्यावर हॉल झाडायला चालू केलं. काय 4 चौघात बसून ह्याची त्याची मापं काढण्यापेक्षा आपल्या घरातली कामं केलेली परवडणं. काही लोक म्हणतात काय त्या बाईचं कामाचे घर झाडं भांडी करणं. अरे मग तू काय उठला की सुटला रोडला जाऊन निसता बसतो का. कसं आहे भावा, ज्या बैठकीत तू बसतो का नाही त्या बैठकीत तू नसला का नाही तुझ्या नावाच्या 4 रंगावल्या जातात. काय त्या बैठकीला करतो, आग लाव त्या बैठकीला. त्याच्यानंतर घरातली कामं आवरल्यानंतर आईला म्हणलं मी जातो कामावरती. आई मी म्हणले जा कामावरती. नंतर मागून आईचा आवाज आला. स्वेटर घालायचं विसरलो होतो, ते फक्त मला आईने आठवण करून दिली. आईचा जीव माझ्यावरती, माझा जीव आईवरती. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. त्यामुळे जे काय करायचं ते फक्त आईसाठी करायचं. त्याच्यानंतर मी निघालो कामावर जायला. दुकानात पोचल्यानंतर आजच्या पहिल्या कामाची सुरुवात झाली इस्त्रीपासून. त्याच्यानंतर इस्त्रीला सिरीजला मी चेक केलं. म्हणलं काय केलं बघावं. तर इस्त्रीचं मेन पॉईंटच गेला होता इस्त्रीची कॉईल. ह्या इस्त्रीची कॉईल नसल्यामुळे इस्त्रीला मी डायरेक्ट पॅक करायला घेतलं. जरी ह्याची कॉईल असती का नाही ह्याला कॉईल नसती टाकली, कारण का आधीची एक इस्त्री खोलून ठेवली. त्याची कॉईल आली असली तर तिला टाकाय घ्यायचं. त्या दिवशी इस्त्रीचं मटेरियल सगळं ह्या पिशवीमध्ये ठेवलं होतं, कारण का इकडं तिकडं ठेवलं ना नट नाही गावले की सगळं आपल्यावर येतं. कसं ही इस्त्री मी खोलली होती त्याच्यामुळं माझ्या जोखमीवरती मी लक्षात ठेवलं होतं. ह्या बोर्डांचा असा कारभार असतो, कुठलं बी काम घेतलं ना मध्येच टाकतात. मालक म्हणले भैया ह्या बोर्डाला जरा वायरिंग करून दे. इस्त्री ठेवली बाजूला आणि ह्या बोर्डालाच वायरिंग करायला बसलो. त्याच्यानंतर इस्त्रीची कॉईल काढायला घेतलं. ह्या इस्त्रीची कॉईल काढायचं लय अवघड आहे. ती पेपर इस्त्रीची कॉईल बसवणं एक वेळेस सोपं आहे, पण ह्याचे लय अवघड आहे काढणं. ही इस्त्रीची कॉईल काढत असताना हात अजिबात जवळ ठेवायचा नाही दुसरा, कारण का जर का स्क्रूड्रायव्हरचा टाकला डायरेक्ट हातात कार्यक्रम फिक्स. शेवटी इस्त्रीची कॉईल काढली. सगळ्या गोष्टी सोप्या असतात, फक्त सावकाश कार्यक्रम करायचा त्यांचा. त्याच्यानंतर कॉईलला शेगड्यावरती फिट करायला घेतली. ह्या कॉईलला प्रेस करायला लागतं. इस्त्रीची कॉईल प्रेस झाल्यानंतर इस्त्री फिटिंग करायला घेतली. इस्त्रीची फिटिंग झाल्यानंतर विषय असा झाला की नेमकी लाईटच गेली. नकटीच्या लग्नाला 17 विघ्न. आता इस्त्री लाईट आल्याशिवाय चेक नाही व्हायची. त्याच्यानंतर म्हणलं आपल्याला बसून काय जुळणार नाही, त्याच्यामुळं मी लाईट फिटिंगचा बोर्ड बनवायला घेतला. कसं आहे 20 किलोमीटरवरून लाईट गेली म्हणून नुसतं बसायचं आणि 4 वाजलं की घरी जायचं, हे काय माझ्या तत्वात बसत नाही. त्याच्यामुळे मी बोर्ड फिटिंगच्या कामाला लागलो. लाईट केव्हा काही येईना माझं काम चालूच. लाईट आल्यानंतर पहिले इस्त्रीची पिन खवली आणि इस्त्रीचं ॲडजस्टमेंट बटन फिरवायला चालू केलं. त्याच्यानंतर इस्त्रीचा बल गेल्यामुळे सिरीजला आमच्या बलावरती इस्त्री सेट करायला लागणार होती. जास्त ह्याच्यावर लावली ती डायरेक्ट कपडे ओढून घेणं. कस्टमर म्हणेन आरमाई कपडे जाळली. त्याच्यानंतर मिक्सर रिपेअर करायला घेतला होता. मिक्सरचा केला होता ब्रश. कसं आहे आपलं पण आयुष्य असलंय, काम करत करत आपल्या हाडं झिजत जाणार आणि शेवटी आपण या जगातून विलुप्त होणार. मिक्सरला ब्रश टाकल्यानंतर झाला ना मिक्सर चालू खंगरी. त्याच्यानंतर मी केलं होतं जेवायला सुट्टी. जेवायला केलं होतं वालीचं कालवण चपाती. मग वालीच्या कालवणाच्या चपातीचा बुकना पाडायला मी चालू केलं. जेवण झाल्यानंतर परत एकदा एक मिक्सर रिपेअर करायला घेतला. मिक्सर चेक केला तर पारच कोमात गेला होता, काहीच हालचाल नाही. मिक्सर खोलून बघितला तर मिक्सरची वायर निघली होती. मला तर वाटतंय सून म्हणली असं मी पनीरचं कालवण करणार आणि सासू म्हणली असं मी मटणाचं कालवण करणार. मी इकडं मिक्सर चालू केला, मटणाचं करा नाही तर पनीरचं करा. त्याच्यानंतर केस वाळवायचा डायर रिपेअर करायला घेतला होता. डायरेक्ट लावलं सिरीजला. लागला ना खारखार खारखार कराय, कारण का मोटर गेली होती. म्हणलं काय माझ्यामुळंच झालं काय. त्याच्यानंतर एक बोर्ड होता त्याला सॉकेट टाकायचं होतं. म्हणजे सॉकेटचा नड गांजल्यामुळे मला डायरेक्ट कापून काढायला लागलं. सगळं जेवलेले ताकद या बोर्डातच गेली माही. नट कापून झाल्यानंतर शेवटी बोर्डाला सॉकेट बघितले, कारण का आपल्या आयुष्यात असलेले अडचणी येतात त्याच्यावर मात करायला शिकायचं. मात करायला नाही शिकलं तर दुकान टाकलं मग कसं चालायचं.
त्याच्यानंतर बंगल्याच्या फिटिंगचं सामान होतं, त्यांना फक्त बोर्ड रेडी करून पण होता वायरिंग करून. मी लगेच इकडं फटाफट बोर्डाचे सॉकेट बसवायला चालू केली. तिचं बोर्ड म्हणलं की लय ब्या वाटायची आणि वायरिंग करायला पण ब्या वाटायची. आता काय बिनधास्त वायरिंग करतो. बोर्डाला सॉकेट बसवून झाल्यानंतर लगेच बोर्डाला वायरिंग करायला घेतलं. त्याच्यानंतर मी आलो होतो बाजारात आणि थोडी तरकारी आणायला लावली होती. घरामधल्या मिरच्या संपल्या होत्या मेन आयटम. त्याच्यानंतर टमाटे घ्यायला आलो. आईला तर टमाट्याशिवाय तर कालवण जमतच नाही. त्याच्यानंतर बाजारात थोडं हिंडायला चालू केलं. म्हणलं बाजारात आज कुठं स्वस्त बाजार भेटतोय. त्याच्यानंतर 50 रुपयाचं 1.5 किलो बटाटा घेतलं आणि इथंच आपली 100ची नोट संपली. बाजार करून झाल्यानंतर मी निघालो घरी. एकेकाळी 100 रुपयात पिशवीभर बाजार यायचा. आता 100 रुपयात 3च तरकारी आल्या. घरी आल्यानंतर हातपाय तोंड धुवून फ्रेश झालो आणि छान करंजीचा बुकना पाडायला चालू केलं. त्याच्यानंतर आम्ही सगळेजण जेवायला बसलो होतो. जेवायला केलं होतं घोसावळ्याची भजी, बटाटा आणि भाकर. भाकरीला मुरगाळून मस्तपैकी भाकरीचा आणि घोसावळ्याचा बुकना पाडायला चालू केलं. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.